डॉक्टर आदर्श प्रकरणी नेमण्यात आलेल्या न्यायालयीन आयोगानं आज राज्य सरकारला दिलासा दिलाय। आयोगाचा अंतरिम अहवाल आज विधिमंडळात सादर करण्यात आला। आदर्शची जमीन राज्य सरकारच्या मालकीची असल्याचा निर्वाळा अहवालात देण्यात आलाय। तसंच आदर्शची जमीन ही कारगिल शहीदांच्या कुटुंबियांसाठी राखीव नव्हती असाही निष्कर्ष या अहवालात सांगण्यात आलाय। आदर्श घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारनं माजी न्यायमूर्ती जय पाटील यांच्या नेतृत्वाखाली न्यायालयीन आयोग नियुक्त केला होता। आदर्शच्या जमिनीची मालकी राज्य सरकारकडे की लष्कराकडे आणि ही जमीन कारगिल शहीदांच्या कुटुंबियांसाठी राखीव होती का, या मुख्य दोन मुद्द्यांची आयोगानं चौकशी केली आहे। आणि आदर्श प्रकरणात दुष्प्रचार झाल्यानं आमची नाहक बदनामी झाल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय। खेदजनक प्रतिक्रिया देईन की 1.5 वर्ष जो बदनामीचा कलंक आमच्या डोक्यावर थोपवण्यात आला, जे 1.5 वर्ष आमच्या आई वडिलांना, आमच्या मुलांना, आमच्या पत्नीला समाजात फिरताना जे अपमानित होऊन फिरावं लागलं, त्याची जबाबदारी कोण घेणार? भले या रिपोर्टमध्ये आता सगळं साफ करण्यात आलेलं आहे, पण एकंदरीत जो घाव इथे बसलेला आहे त्याच्या ती भळभळणारी जखम आयुष्यात परत कधीच थांबणार नाही। त्याच्यामुळे जो बदनामी झाली त्याचं काय? यामध्ये क्लीन चिट मिळालेली नाही। आदर्शच्या संदर्भामध्ये 5 बाबींवर चौकशी करण्याच्या सूचना या आयोगाला देण्यात आल्या होत्या। यामध्ये महसुलाची जमीन आहे का मिलिटरीची जमीन आहे याविषयी तर पूर्वीपासूनच दुमत नव्हतं। मुळामध्ये जमीन महसुलाची आहे हे मान्य केलं होतं सभागृहामध्ये चर्चेदरम्यान। ही जमीन महसुलाची आहे हे सर्वांनाच माहिती होतं। मिलिटरीने ही जमीन मागितलेली होती पण महसुलाची नव्हती, या संदर्भामध्ये सरकारकडूनही उत्तर आलेलं होतं। त्यामुळे जमीन महसुलाची आहे हे सांगणं म्हणजे काही नव्यानं काही माहिती देणं आहे असं नाही आहे। मुळामध्ये या ठिकाणी फौजदारी कारवाईस पात्र असलेले जे गुन्हे आहेत त्यावरची चर्चा हवी होती। एक तर या सरकारने असलेल्या जमिनी या CRZ मध्ये असताना CRZची परवानगी का घेण्यात आली नाही? दुसरं, या ठिकाणी FSIचा जो दुरुपयोग करण्यात आला, या दुरुपयोगाच्या संदर्भामधली माहिती, या ठिकाणचे रिझर्वेशन बदलण्यात आले आणि नव्यानं काही रिझर्वेशनच्या जागा ज्या आहेत, रस्ते वगैरे मोकळे करण्यात आले, यासाठीची चर्चा, यासाठीच्या माहिती हवी होती। त्याबरोबरीला यामध्ये जे प्रतिज्ञापत्र करण्यात आलेले आहेत ते प्रतिज्ञापत्र चुकीचे आहेत, दिशाभूल करणारे आहे आणि आपल्या नातेवाईकांना फ्लॅट देण्यात आलेल्या या संदर्भातली माहिती या अहवालामध्ये नाही। प्राथमिक अंतरिम अहवाल असल्यामुळे याला एकदम क्लीन चिट दिली असं म्हणता येणार नाही। आणि विधानसभेत देवेंद्र फडणवीस सध्या बोलतात, नेमकं ते काय म्हणतात त्यावर आपण एक नजर टाकू। कॅगच्या रिपोर्टने घाबरलेल्या सरकारनं अतिशय दुबळं अशा प्रकारचं स्पष्टीकरण देऊन आणि त्यानंतर कॅगवर सभागृहात चर्चा होऊ नये म्हणून पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांतर्फे अशा प्रकारचा एक प्रस्ताव आणून हा संपूर्ण अहवाल PSCला पाठवलाय। मुळामध्ये PSC पेक्षा हे सभागृह मोठं आहे आणि भारतीय संविधानाप्रमाणे PSC ही सभागृहाने तयार केलेली कमिटी असल्यामुळे सभागृहाला याच्यावर चर्चा करण्याचा अधिकार आहे। परंतु या ठिकाणी आपण अशा प्रकारची चर्चा केली तर उघडे पडू या भावनेतनं सरकारने हे झाकण्याचा प्रयत्न केला। मंत्र्यांनी देखील स्पष्टीकरणं दिलेली आहेत, पण त्या स्पष्टीकरणातनं कॅगने जे नेमके आक्षेप घेतले आहेत त्या आक्षेपावर बोलायच्या ऐवजी धोरणात्मक बोलायचं अशा प्रकारचा एक प्रयत्न करण्यात आलेला आहे। दुसरी गोष्ट, या ठिकाणी RR पाटील यांनी अनाउन्समेंट केली की कॅगचा रिपोर्ट माझ्याजवळ कसा आला ते माझी क्राईम ब्रँचच्या मार्फत चौकशी करणार आहेत। मी या चौकशी करता तयार आहे आणि मी सरकारला या ठिकाणी आव्हान देतो, यापुढे देखील तुम्ही जेव्हा गैरव्यवहार कराल त्यावेळी अशा प्रकारचे रिपोर्ट्स हे तुम्ही दाबायचा प्रयत्न केला तरी देखील तो बाहेर आणण्याचा मी प्रयत्न करीन, ते मी बाहेर आणीन। आपण या ठिकाणी लावलेली जी चौकशी आहे ती मला दाबू शकत नाही आणि माझा तर स्पष्ट आरोप आहे की या ठिकाणी ही जी चौकशी लावलेली आहे त्या चौकशीच्या देण्याचा प्रयत्न करते आहे की आमच्या विरुद्ध लिहाल तर आम्ही तुमच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावू। हे असंवैधानिक आहे आणि अशा प्रकारच्या चौकशीला फेस करण्याकरता मी 100% तयार आहे। मैं निश्चित रूप से किसी भी जांच के लिए तैयार हूं।
जब तक ये सरकार गैर व्यवहार करेगी और उसको दबाने का प्रयास करेगी, ऐसे सारे रिपोर्ट मैं बाहर निकालूंगा, चाहे उसके लिए किसी भी जांच का सामना करना पड़े। लेकिन उससे आगे जाकर मैं कहता हूं, ये जांच के पीछे मैं टारगेट नहीं हूं, मेरे से बड़ा टारगेट सरकार ये इशारा देना चाहती है कैग को कि हमारे खिलाफ अगर लिखोगे तो आपके पीछे हम पुलिस लगाएंगे। इस प्रकार के संवैधानिक अथॉरिटीज को दबाने का प्रयास सरकार कर रही है। मैं ये मानता हूं ये लोकतंत्र विरोधी है, ये संविधान विरोधी है। आपण बघितलं भाजप आमदार देवेंद्र फडणवीस होते. कोणत्याही चौकशीला आपण समोर जाणार असल्याचं आव्हान त्यांनी सरकारला दिलेलं आहे. एकंदर कॅग रिपोर्ट त्यांनी लीक केला होता आणि या संदर्भात त्यांची सीआयडी चौकशी करण्याची मागणी आर पाटील यांनी केली आणि या संदर्भात आपण कोणत्याही चौकशीला सामोरं जाऊ असं सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. नेमका कॅग रिपोर्टमध्ये काय होतं त्यावर आपण एक नजर टाकूया. कॅगचा अहवाल काही वेळापूर्वीच विधिमंडळात सादर झाला. या अहवालात 10 मंत्र्यांवर ठपका ठेवण्यात आलाय. देवेंद्र फडणवीस यांनी या अहवालात मंत्र्यांवर ठपका ठेवल्याचा गौप्यस्फोट केला होता. फडणवीस यांचा हा दावा आता खरा ठरलाय. या प्रकरणी लवासावर ताशेरे ओढण्यात आले आहेत. कुठल्याही सखोल अभ्यासाशिवाय किंवा सर्वेक्षणाशिवाय पुणे जिल्ह्यात थंड हवेची ठिकाणं निश्चित केली गेली आणि लवासा कॉर्पोरेशनच्या प्रकल्प विकासाच्या निवडीत कोणतीही पारदर्शकता नव्हती असं कॅगनं म्हटलंय. या प्रकल्पात सार्वजनिक हिताऐवजी खासगी हिताची जपणूक करण्यात आली आहे असाही ठपका या अहवालात ठेवण्यात आलाय. त्याचबरोबर कॅग अहवालाच्या फुटीची सीआयडी चौकशी करण्याची आर पाटील यांनी विधानसभेत घोषणा केली आहे आणि या फुटी संदर्भात आपल्या कोणतीही चौकशी व्हावी आणि त्या चौकशीला सामोरं जाण्यास आपण तयार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी आता म्हटलंय. रिपोर्टवर चर्चा करावी अशी आमची मागणी होती. सरकारचं म्हणणं आहे लोकलेखा समितीकडे हा रिपोर्ट जाईल आणि त्यानंतर याच्यावर काय कार्यवाही झाली ते आम्ही सभागृहामध्ये मांडू. परंतु लोकलेखा समितीकडे रिपोर्ट गेल्यानंतर त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना बोलवण्याची तरतूद त्या कायद्यामध्ये आहे, परंतु मंत्र्यांची साक्ष त्या ठिकाणी घेता येत नाही. अनेक मंत्र्यांचे नावं किंवा मंत्र्यांचे संबंधित अशा स्वरूपाचे प्रकरण यामध्ये असताना मंत्र्यांचाच खुलासा व्हायला हवा. लोकलेखा समितीसमोर मंत्र्यांना बोलवता येत नाही, म्हणून सभागृहामध्ये मंत्र्यांच्या माध्यमातून खुलासा झाला पाहिजे. त्यासाठी सभागृहात कॅगवर चर्चा झाली पाहिजे अशी आमची आग्रही मागणी होती. परंतु सत्ताधारी पक्षाला कॅगवर चर्चा नको होती. त्याबरोबरीला नगरविकास आणि गृहनिर्माण खात्याच्या मागण्या होत्या आणि या मागण्यांवर अनेक भ्रष्टाचाराचे प्रकरण आमच्या जवळ आहेत. यातील काही प्रकरण आज आम्ही मांडणार होतो, पुराव्यानिशी मांडणार होतो. हे सरकारच्या आमदारांनाही मला वाटतं याची कल्पना होती. त्यामुळे यात चर्चा होऊ नये, आणखी अधिक भ्रष्टाचाराचे प्रकरण बाहेर येऊ नये म्हणून सरकारच्याच आमदारांनी, सत्ताधारी आमदारांनी या ठिकाणी गोंधळ घालून आज सभागृहाचं कामकाज बंद पाडलं. सरकारने कॅगवर चर्चा करायला टाळाटाळ केल्याचा आरोप आता विरोधी पक्षनेते करतात. आपल्यावर विश्वंभर चौधरी, आपण थेट त्यांच्याकडे जाऊया. चौधरी सर, आपण बघतो की कॅगने सुद्धा आता लवासा संदर्भात ठपका ठेवलेला आहे. एकूणच तुम्ही जो आता हा लढा लढताय त्या कुठेतरी या लढ्याला आता पुष्टी मिळाली आहे, पण आता पुढची जी न्यायालयीन प्रक्रिया असेल पुढे त्यामध्ये आता कॅगच्या अहवालाचा कितपत फायदा होईल? एक गोष्ट नक्की आहे की जे आम्ही म्हणतच होतो पूर्वीपासून, त्यामध्ये स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी का दिली हा पहिला मुद्दा होता. आणि हिल स्टेशन डेव्हलप करताना कुठलंही टेंडर न करता त्याच कंपनीला का दिलं हेही सगळे मुद्दे होते. ते आता कॅगने अधोरेखित केले, एवढंच त्यात झालेलं आहे. पण तो कारवाईच्या संदर्भात आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की कॅगकडे कारवाईचे अधिकार नाहीत. आता कदाचित ही चौकशी पुन्हा सीबीआय वगैरेकडे देऊन एक फार्स केलं जाण्याची शक्यता आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर लोकपाल बिलाचं खरं म्हणजे महत्त्व पटावं असा हा सगळा आता मामला आहे की आता सगळं उघड झालंय. काय त्यांनी लवासामध्ये जे काही गैरप्रकार झाले तेही सगळे उघड झाले. असं असताना आता कारवाई मात्र कोणीच करू शकत नाही, अशी एक देशात विचित्र परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि म्हणून कदाचित कारवाईसाठी आपल्याला कोर्टाच्या निर्णयाची वाट पाहावी लागू शकते. तेव्हा आता एक परिस्थिती विचित्र कशासाठी मी म्हणालो की एकीकडे समोर सगळं दिसतं आहे ढळढळीत आणि हे करूनही आपण काहीच करू शकत नाही. ही एक हतबलता मला असं वाटतं की या देशाच्या व्यवस्थेतून आलेली आहे, या न्याय व्यवस्थेतून किंवा कदाचित असं म्हणू आपण की प्रशासकीय व्यवस्थेतून आलेली ही हतबलता आहे असं मला वाटतं. धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅगमध्ये हा ठपका ठेवण्यात आलेला आहे, मात्र कॅगने जरी हा ठपका ठेवला असला तर त्यांच्यावर कोणतीही कारवाई मात्र अजून करता येत नाही. त्यामुळे नेमकं न्यायालयात प्रकरण गेल्यावर न्यायालयाकडनं त्याच्यावर नेमकी काय कारवाई होते हे आता सगळ्यांनाच बघावं लागेल. या बुलेटिनमध्ये आता आपण घेणार आहोत एक ब्रेक, पण ब्रेक नंतर